नमस्कार, सस्नेह, जय महाराष्ट्र. मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचेच बोल बिंदास या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच आपण बोल बिंदास या युट्यूब चॅनलवरील पहिल्या मुलाखतीचा अतिशय आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर आपण आपल्या भेटीला एक मुलाखतीचा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आपल्यासोबत आहे जळगाव जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार करणदादा पवार. प्रथमतः करणदादा पवार यांचे बोल बिंदास या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यात आपण लोकांच्या मनात उत्सुकतेने असणारे करण पवार नेमके आहेत कोण हे करण पवार यांच्याकडून जाणून घेऊया. तर करण दादा, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या नजरेत नेमके करण पवार कोण आहेत? करण पवार एक तरुणांचा मित्र आहे. एक राजकारणात आज जे पद्धती चाललेल्या आहेत, स्वार्थीपणाने जो राजकारण चाललेलं आहे, पाठीत खंजीर खुपसण्याचं राजकारण आहे, या सगळ्या गोष्टींना मागे टाकत याच्या उलट प्रामाणिकपणा राजकारण सांभाळत, मैत्री प्रामाणिकपणे सांभाळत राजकारण करू पाहणारा, त्याला आपण एखादा नवीन प्रयोग करणारा वेडा सायंटिस्ट पण म्हणू शकता. कारण राजकारणात असे प्रयोग चालत नाहीत असं मला अनेकांचा सल्ला आहे. परंतु मी माझ्या समाधानासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे, ना की ट्रेंड प्रमाणे काम करणारा कार्यकर्ता आहे. मी माझ्या समाधानासाठी काम करतो आणि माझं समाधान मला वाटतं माझ्या नीतिमत्तेत आणि माझ्या प्रामाणिकतेमध्ये आहे आणि ते मी जपण्याचा राजकारणात प्रयत्न करणारा एक नवीन कार्यकर्ता आहे. लोकांना हे देखील जाणून घ्यायला उत्सुकता आहे की आपलं शिक्षण काय झालेलं आहे? मी BA माझं शिक्षण झालेलं आहे. 12th पर्यंत मी पुण्याला शिकलेलो आहे. 12th नंतर मी जळगाव या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालं. मी NDA ला ट्राय करून 12th ला जेव्हा मला सक्सेस नाही मिळाला, त्याला एंट्री तिथे मला त्या एक्झाम्स मध्ये मी पास नाही झालो, तेव्हा मी येऊन व्यवसाय प्लस शिक्षण माझं जळगाव या ठिकाणी कम्प्लीट. विद्यार्थी दशेत असताना तुम्ही भारतीय चळवळीत भाग घेतला होता का? हो, मी पहिल्या फर्स्ट इयर पासूनच मी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा एक कार्यकर्ता होतो. युनिव्हर्सिटीच्या निवडणुकांमध्ये जेव्हा जेव्हा मी भाग घेतला, ज्या वर्षापासून भाग घेतला 6 ते 7 वर्ष मी राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीच्या निवडणुकांमध्ये आमचा चेअरमन, व्हाईस चेअरमन बसवण्याचा विक्रम मी आणि माझ्या त्यावेळेसच्या सर्व राष्ट्रवादीच्या संघटनेने पूर्ण करून दाखवलेला आहे. विद्यार्थी चळवळीनंतर तुम्ही राजकारणाकडे कशी वाटचाल सुरू केली? विद्यार्थी चळवळीत काम करत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, विद्यार्थ्यांचे पासेसचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे युनिव्हर्सिटीशी संबंधित प्रश्न असतील, कॉलेजच्या ऍडमिशनांपासून काही छोटे मोठे असे अनेक प्रश्न असतील, बसेसचे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना अनेक वेळा येतात, त्याच्यासाठी देखील मी आंदोलनं केलेली आहेत. असे अनेक प्रश्न सोडवत असताना हळूहळू नगरपालिकेकडे राजकारणाकडे वळलो आणि नगरपालिकेच्या राजकारणातनं माझ्या याला सुरुवात झाली. त्याआधी इतरांसाठी निवडणुकीत फिरणे, पॉम्पलेट वाटण्यापासून ते बूथवर उभे राहण्यापर्यंतचे निवडणुका मी माझ्या घरातले राजकारण असलं तरी आमच्या एखादा कार्यकर्त्याची नगरसेवकाची निवडणूक असेल, ZP असेल, पंचायत समितीची असेल, मार्केटची असेल, त्या निवडणुकीत एक कार्यकर्ता म्हणून मी भाग घ्यायचो. जिथे कुठे आमच्या घरात नेते म्हणून आम्ही राजकारण करत असताना मी कार्यकर्ता म्हणून राजकारण करायचो आणि असं हळू मी त्या राजकारणात पुढे आलो. ज्यावेळेस तुम्ही राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेस तुमचं वय काय होतं? मी वयाच्या 23 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक पारोळा नगरपालिकेचा त्या ठिकाणी झालो. आजवरच्या राजकीय आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरणारी अशी कोणती गोष्ट आहे? टर्निंग पॉइंट आता खरं बघायला गेलं तर ह्या निवडणुकीलाच आपल्याला म्हणावं लागेल. कारण अनपेक्षित सगळं झालं आणि उन्मेषदादा यांचं तिकीट कट झाल्यानंतर एवढं राजकारण फिरेल असं वाटलं नव्हतं. आज हाच टर्निंग पॉइंट सगळ्यात मोठा आपल्याला म्हणावं लागेल असं मला वाटतं. आजवर प्रत्येक ठिकाणी जे महाराष्ट्रभरात असू द्या नाहीतर बाहेर असू द्या, प्रत्येक ठिकाणी वारसाही परंपरा चालू आहे. तर तुम्हाला जो राजकीय वारसा लाभलेला आहे तर तो तुम्हाला फायदेशीर ठरला का? फायदेशीर आहे नक्कीच. आमच्या आजोबांनी अतिशय प्रामाणिकपणे राजकारणात त्या काळात काम केलेलं आहे. खरं तर आपण जर म्हणाल की तुम्ही राजकारणाचे प्रयोग प्रामाणिकतेचे आणि याचे का करायला निघाले, तर तेच आमच्या पुढे आदर्श आहेत की त्यांना दीर्घकालीन राजकारण त्यांच्या कुटुंबाचं कसं टिकलं याचा आदर्श ते आमच्या पुढे ठेवून गेलेले आहेत.
आणि तोच वारसा जपताना मला राजकारणातही फायदा होतोय आणि माझं शेवटी आपण जे समाधानासाठी काम करतो ते समाधानही मला मिळतं. आता 4 जूनला निकाल आहे. 4 जूनला आपली उमेदवारी आपण बजावलेली आहे. त्यानंतर आता निकाल काही लागू द्या, जर तुम्ही हारलात तरीही आणि नाही म्हणजे जिंकलात तर त्यानंतर तुमच्या भविष्यकाळात विजन काय असेल? एवढा मोठा विजय लोकांनी दिला तर नक्कीच त्यांच्या मेहनतीला यश मिळेल किंवा कार्यकर्त्यांच्या कामाला यश मिळेल असं आपण त्या ठिकाणी म्हणू. आणि हा ऐतिहासिक विजय राहणार आहे, त्याच्यामुळे येत्या काळामध्ये लोकांसाठी अधिक काम करावं लागणार आहे. जसे की आम्हाला काही लाटेवर किंवा आयत्या याच्यावर कोणी लोकांनी निवडून दिलेलं राहील अशी काही ती परिस्थिती राहणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांशी सतत संपर्क, कार्यकर्त्यांच्या कामात सतत सहभाग घेणे, सामाजिक कार्यामध्ये सतत सहभाग घेणे आणि मतदारसंघाच्या विकासासाठी अधिक जोमाने त्यासाठी काम करणे हेच माझ्या डोळ्यापुढे त्या ठिकाणी विजन राहील. आणि ही नैतिक जबाबदारी सुद्धा माझी राहील की एवढं मोठं यश लोकांनी दिल्यानंतर याच्यात मी कुठेही कर्तव्यात कसूर करता कामा नये याची काळजी मला घ्यावी. यश संपादन झाल्यानंतर तुमचा असा कुठला पहिला पाऊल असेल जो तुम्ही जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी उचलणार? नागरिकांसाठी जळगाव जिल्ह्यातील अनेक समस्या किंवा अनेक प्रश्न डोळ्यासमोर आहेत, परंतु पहिला पाऊल आपला कोणता राहील हा जर आपण मला विचारला तर पाण्याशी संबंधित शेतकऱ्यांपर्यंत जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याशी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी अधिक कसं पोहोचेल आणि अनेक आमच्या तालुक्यांमधले सगळ्या मतदारसंघामधले पाण्याचे प्रश्न कसे मिटतील, अधिक बागायती कशी होईल हे सगळ्यात पहिलं माझं स्वप्न आहे. राजकीय आयुष्यात प्रत्येक व्यक्ती असू द्या कोणी ना कोणी कोणाचा तरी गुरु असतो, आपण त्याला गॉडफादर म्हणतो. तर असं तुमच्या आयुष्यात गॉडफादर म्हणू शकता असं कोण आहे? तसं बघायला गेलं माझ्या आजोबांच्या जे तत्व होते आणि त्यांनी जे आदर्श समाजापुढे ठेवून गेलेले आहेत त्या आदर्शांना तत्वांनाच मी माझं गुरु पहिले समजतो. त्यात गॉडफादर म्हणून जर आपण म्हणायला गेलं तर खरं तर आमच्या आजोबांमुळेच आम्हाला राजकारणाचा हा वारसा मिळालेला आहे. प्रचंड संघर्षातून त्यांनी हा वारसा जोपासला आणि आज जिल्ह्यात 3री पिढी आमची त्यांची राजकारणात यशस्वीपणे वाटचाल करते आहे. बाकी अनेक राजकीय जीवनातल्या टप्प्यांवर बऱ्याच मंडळींनी त्या ठिकाणी मदत केली, बऱ्याच लोकांकडनं काही शिकायला मिळालं. त्याच्यामुळे विशिष्ट असं जर एखादं नाव घ्यायचं म्हणलं तर बरंच काही शिकायला मिळालेल्यांमध्ये माझ्या सोबत त्या ठिकाणी उन्मेष दादा हे आहेत, ज्यांच्याकडनं मला राजकीय जीवनाला किंवा वैयक्तिक जीवनाला कलाटणी मिळेल अशा काही गोष्टी शिकायला मिळाल्या. असे ते उन्मेष दादा पाटील. गेल्या 2 वर्षापासून जळगाव लोकसभेची निवडणूक चालू होती आणि त्यामध्ये तुमचा प्रचंड संघर्ष तुम्ही करत होता. तर या पूर्ण प्रक्रियेमध्ये तुमच्या कुटुंबाचं तुम्हाला कसं सहकार्य लाभलं? माझ्या कुटुंबाचा पूर्णपणे या संघर्षात मला सपोर्ट होता. खरं तर कुटुंबाच्या मनोबलाने किंवा कुटुंब जे पाठीशी उभं राहतं त्याच्याच हिमतीने आपण एवढ्या मोठ्या संघर्षाला सामोरे जाऊ शकतो. नक्कीच संघर्ष मोठा होता, बलाढ्य शक्ती समोर होत्या आणि या संघर्षाला उद्या कुठल्याही परिणामांना आपल्याला भोगावं लागू शकतं ह्याची जाणीव माझ्या कुटुंबाला असताना माझ्या कुटुंबाची माझ्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहायची पूर्णपणे तयारी होती. ते माझं मोठं बळ होतं. जनतेला हे देखील जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे की तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काय आहे, म्हणजे घरात कोण कोण आहे वगैरे? माझ्या घरात माझे आई वडील, माझी मिसेस, माझा एक मुलगा, माझी एक मुलगी आणि मला एक सख्खा भाऊ आहे. त्याची मिसेस व एक मुलगी पण आहे, परंतु तो पुणे येथे स्थायिक व्यवसायासाठी असल्यामुळे तो आमच्यासोबत इथं काही राहत नाही, येणं जाणं त्याचं चालू असतं. बाकी इतर मंडळी आम्ही सगळे पारोळा या ठिकाणी वास्तव करतो. राजकीय आयुष्य असू दे नाही तर आपलं सामाजिक आयुष्य असू दे, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही छोटी मोठी संकट येत असतात आणि त्या संकटातून तो सामोरे जातो. पण असं करण पवार म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या एखाद्या संकटाला कसे सामोरे गेले आणि तिथून मात करून तुम्ही त्या संकटाच्या बाहेर कसे पडलात? अनेक संकट माझ्यावर त्या ठिकाणी जीवनामध्ये आले असतील. माझ्यावर कधी ऍक्सिडेंट झालेत, माझ्यावर कधी काही राजकीय द्वेष पोटातून असतील, काही असतील, कुठे ना कुठे मला अडकवण्याचे प्रयत्न झालेत. बरोबरच जवळच्या लोकांपासून धोके खाल्ल्याचे सगळ्यात मोठे संकट मी जीवनात पाहिले.
अत्यंत जवळची लोक जे आहेत, ज्यांच्यासाठी आपण काही केलंय, काही त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा नव्हत्या, असे धोके खूप खाल्लेत. पण मला असं वाटतं की माझ्या नीतिमत्तेच्या जोरावर पण मी त्या लोकांच्या, त्यांनी मला जवळचे असून अनेक संकटांमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला. पण मी देवा कृपेने, माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने, माझ्या आजोबांच्या पुण्याईने त्याच्यामुळेच बाहेर पडलो असं मी त्या ठिकाणी. तुम्ही खूप तरुण आहात, पक्षाने खूप मोठी जबाबदारी दिली आणि एवढ्या तरुणपणी तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली, लोकांचे अफाट प्रेम मिळाले, तर त्या प्रेमाकडे किंवा त्या प्रसिद्धीकडे तुम्ही कसं पाहता? नक्कीच या इलेक्शन मध्ये एक आगळं वेगळं प्रेम लोकांचं बघायला मिळालं. माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ नेते मंडळी आहेत, त्यांचं देखील एक तरुण उमेदवार म्हणून त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले, माझ्यासाठी खूप मेहनतही घेतली. हे खरोखर मनाला राजकारणात असताना त्यांचं काम करणं भागच आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र पाहिजेलच, सगळ्यांनी काम केलंच पाहिजे. परंतु आपल्यापेक्षा कमी वयाच्या उमेदवाराला आणि एक तरुण उमेदवाराला कसा सन्मान दिला पाहिजे किंवा त्याला कसं वाढवायचं काम केलं पाहिजे, हे अनेक नेते मंडळींकडनं या इलेक्शनला मी बघितलं. आणि त्यांना खरोखर मी वेगळा अनुभव ह्या इलेक्शनला घेतला. खर तर एक खासदार म्हणून तरुण उमेदवारी कधी आपल्या मतदारसंघात झालेली नव्हती. त्याच्यामुळे त्या तरुणाईचा एक उत्साह पण होता आणि अनेकांचे आशीर्वाद पण त्यासाठी मला लाभले. जळगाव लोकसभा लढवण्याचा निर्णय तुम्ही कधी घेतला आणि का घेतला? उमेदवारांचं तिकीट कापल्या गेल्याच्या नंतर ज्या 10-12 दिवस सुरुवातीच्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर तिकीट कापून सुद्धा आम्ही पक्षाचं काम करायचं ठरवलेलं होतं. परंतु उमेदवारांनी देखील आम्हाला त्याच सूचना दिल्या की आपल्याला पक्षाचं काम करायचंय. आम्ही देखील त्याच मानसिकतेत होतो की पक्षाचं काम करायचंय. परंतु मधल्या 12 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये ज्या तिकीट कापल्याच्या नंतर घटना घडू लागल्या, त्याच्यानंतर हा एवढा मोठा निर्णय आम्ही उमेदवार आणि मी त्या ठिकाणी घेतला. आमच्यासोबत अनेक लोकांनी घेतला, अनेक जणांचं पाठबळ पण त्याला होतं. त्याला विविध कारणं आहेत. त्या 15 दिवसामधली वागणूक, त्या 15 दिवसातच जसं निवडून आल्याचा आविर्भाव आणि अतिशय एखाद्याला झिरो समजणे अशी जी परिस्थिती त्या 15 दिवसात तयार करण्यात आली, त्याचा राग म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतला. नाही तर तसा काही असं विशेष कारण निर्णय घेण्याचं नव्हतं. उमेदवारी कापल्या गेल्यानंतर तुम्ही निर्णय घेतला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निवडलं, तर हा निर्णय तुम्ही घेतला की आपल्याला त्या पक्षात जायचंय, तर मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष का? त्याला असं कारण नव्हतं की आता जर एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे, दीर्घकाळासाठी तो निर्णय घ्यावा लागेल आणि आपल्यावरही संकट आहे आणि उद्धव साहेबांवरही आज महाराष्ट्रात संकट आहे. बरोबर. तर संकट काय असतं आणि एखाद्यांना जर वाटतच असेल की आपल्याच जीवावर लोक निवडून येतात किंवा आपल्याच जीवावर काही गोष्टी घडतात, तर एखाद्या आपल्या अशा संकटकालीन नेत्याच्या मागे उभं राहिलं तर त्याचं एक लोक तरी नाव काढतील की आपल्याला तरी एक आत्मिक समाधान राहील राजकारणामध्ये की एखाद्या व्यक्तीच्या संकटात आपण उभे राहिलो. अनेक मागच्या काळातले अनुभव वाईट आहेत कोणाच्या संकटात उभं राहण्याचे, पण तरी म्हणलं एकदा आता एखाद्या नेत्याच्या, उद्धव साहेबांसारख्यावर ज्या माणसावर एवढे आघात, एवढे हल्ले आणि ज्यांना या ठिकाणी नास्ताभूत करण्याची षडयंत्र रचले जात आहेत, अशा व्यक्तीच्या पाठीशी उभं राहून त्याच्यासाठी वेळ खर्च करणे किंवा आपलं राजकीय जीवन खर्च करणे याच्यात आम्हाला एक समाधान वाटलं, म्हणून आम्ही उद्धव साहेबांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा उमेश दादांचं तिकीट कापलं गेलं आणि तुम्ही शिवसेना पक्षात जाण्याचा निर्णय घेतला, तर त्यावेळेस सर्वीकडे ही चर्चा होती की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाकडून उमेश दादांनाच तिकीट दिलं जाईल, पण तसं झालं नाही. उमेश दादांच्या ठिकाणी करण पवार म्हणजेच तुम्हाला तिकीट दिलं गेलं, तर असं का झालं? नाही, निर्णय लढवण्याचा आम्ही कधी पण सोबत घेतलेला आहे. त्या ठिकाणी आमचं असं ठरलं की उमेश दादांनी आता या निवडणुकीत, असंही त्यांना लोकसभेत कधी इंटरेस्ट नव्हताच. मागच्या वेळेस देखील भाजपकडनं त्यांना लोकसभेला बळजबरीने उभं केलं गेलं होतं. त्यावेळी लोकसभेत असंही त्यांना फार काही रस नव्हता. परंतु ठीक आहे, आता आली परिस्थिती, तशा गोष्टीला सामोरे जावं
पण हाच या विषयाचा मुद्दा होता की तुम्ही सांगाल तेव्हा उभं राहा, तुम्ही सांगाल तेव्हा थांबून जा, असं होऊ शकत नाही. तुम्ही एकतर त्यांना लोकसभेत इंटरेस्ट नसताना बळजबरीने उभं केलं, आता इंटरेस्ट आला तर तुम्ही आता पुन्हा त्यांना तिकीट कापलं. त्याच्यामुळे उन्मेष दादांचं ध्येय हे कधीही महाराष्ट्रच होतं. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की आता मी लोकसभा लढतो आणि नंतर उन्मेष दादा आता महाराष्ट्रात थांबतो. ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचा तुमचा चर्चा सुरू झाली होती सर्वीकडे, तर एक दोन नावं संपूर्ण राज्यात फेमस झाली, ती म्हणजे करण पवार आणि उन्मेष दादा पाटील. आणि ते नावं राजकारणामुळे नाही तर त्यांच्या मैत्रीमुळे फेमस झाली. तर तुमची आणि उन्मेष दादांची मैत्री कशी झाली? 2008-9ला काही उन्मेष दादांचं कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या निमित्त कधी आमचं 1-2 वेळा कॉलेजच्या ऍडमिशन संदर्भात वगैरे बोलणं चालणं झालं होतं. त्याच्यानंतर 1-2दा भेटीगाठी झाल्या आणि त्याच्यानंतर ही आमची मैत्री वाढली. आणि वैचारिक उंची उन्मेष दादांमध्ये प्रचंड असल्यामुळे मी कधी त्यांना माझा मित्र देखील म्हणत नाही, मी त्यांना कधी माझा आदर्शच मानतो. पण त्याच्यातून उन्मेष दादांचा स्वभाव आहे, ते नमून राहणारे अतिशय नेते आहेत. ते ग्राउंड लेवलला काम करणारे नेते आहेत आणि स्वतःला कधी कोणत्या पदावर आहेत असं ते वागत नाहीत. म्हणून त्यांनी त्यांचं सगळं वयाने मोठे असतील, पदाने मोठे असतील, हे सगळं बाजूला ठेवून एक मित्रत्वाची वागणूक आम्हाला त्या ठिकाणी दिली आणि आमची मैत्री घट्ट अधिक त्या होत गेली. तुमची आणि उन्मेष दादांची मैत्री ही सर्वत्र राज्यभर पसरली आहे. तर तुम्ही तुमच्या आणि उन्मेष दादाच्या मैत्रीबाबत आजकालच्या तरुणांना काय सल्ला देऊ इच्छिता? आजकाल खरोखर तरुणांना एक दिशादर्शक असं उदाहरण म्हणायला तर राजकारणात फार कमी आहे. नुसतं राजकारणातच मैत्रीचं उदाहरण देण्यापेक्षा मी अनेक तरुणांना, माझ्या सर्व तरुण बांधवांना हेच सांगेल की तुम्ही कॉलेज जीवनात काम करत असाल, तुम्ही विद्यार्थी चळवळीत काम करत असाल, तुम्ही सामाजिक संघटनेत काम करत असाल, राजकीय पक्षात काम करत असाल, व्यवसायात भागीदार असाल किंवा अजून कुठे एखादं मित्र फक्त आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी जरी आपला मित्र असेल, तरी निखळ आणि निस्वार्थी मैत्री केल्याचा जो आनंद आहे तो एकदा सगळ्यांनी घेऊन बघावं. आज जगापुढे जे चाललंय, ह्याला गाडा त्याला पाडा, त्याच्या पाठीत खंजीर खुपसून पुढे जा, ह्याच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जा, हे खूप दीर्घकालीन नाही. कधी तरुणांनी दीर्घकालीन विचार करून कुठलाही निर्णय घेतला पाहिजे. आणि रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्री वाढवण्यात आणि मित्र जोपासण्यात आणि मित्र कमवण्यात जो आनंद आहे तो पैसे कमवण्यात देखील आनंद नाही. हाच मी सल्ला आमच्या एका मैत्रीच्या विषयानिमित्त आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. आजवर तुम्ही नगरपालिका लढवली होती, पण यावेळेस तुम्ही थेट लोकसभा लढवली आहे. तर मग हा निर्णय घेण्याच्या वेळेस तुम्ही काय विचार केला होता की आपण करू शकू का? खरं तर मला याच्या आधी 2 लोकसभा अतिशय जवळ, मी जरी स्वतः लढलो नसेल तरी पूर्ण मॅनेजमेंट करण्याचा मला अनुभव होता. जळगाव जिल्ह्याशी संबंधित अनेक जिल्ह्यावरच्या राजकारणामध्ये, लोकसभेत असेल, विधानसभेत असेल, MLCच्या राजकारणात असेल, 2-2, 3-3 आजूबाजूच्या नगरपालिकांच्या छोट्या मोठ्या राजकारणात असेल, अनेक मित्रांसाठी आम्ही नगरपालिकेला त्या ठिकाणी पदांवर बसवून आणण्यापासून अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा सगळा अनुभव असल्यामुळे खूप विशेष असं काही वाटलं नाही. फक्त या इलेक्शनला तरुणांपेक्षा आमची सिनियर मंडळी त्या ठिकाणी जास्त होती आणि त्यांना माझ्यासाठी काम करून घेणे हीच थोडीशी मला कसरत वाटत होती. परंतु तसं काही झालं नाही आणि सगळ्यांनी अतिशय चांगला, मला सगळ्यांपेक्षा लहान जरी असतो तरी एक चांगली साथ मला सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सुद्धा दिली. बाकी आमच्या तरुण बांधवांमध्ये तर उत्साह होताच. तरुण बांधवांची संघटन करणे, त्यांना जोडणे, त्यांना कायम सोबत घेऊन चालणे, याच्यात आम्ही पहिल्यापासून, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच त्याच्यापासून, विद्यार्थी चळवळीपासून झालेली. परंतु हीच कसरत होती आणि ती आमच्या सगळ्या लोकांनी ती कसरत मला होऊ दिली नाही ना अतिशय सुरळीत इलेक्शन पार पडलं. ज्यावेळेस तुमची ठाकरे गटाकडून उमेदवारी डिक्लेअर झाली आणि त्यानंतर जळगाव जिल्ह्याचे लोकसभेमध्ये उमेदवारी लढत असताना संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा आहेत आणि 6 विधानसभामध्ये महायुतीचे आमदार आहेत. तर मग 6 आमदार असताना देखील तुम्ही एवढी मोठी रेस घ्यावी तर कशी घेतली ती? नक्कीच त्यावेळेस हा प्रश्न डोळ्यासमोर वारंवार भेडसावत होता. पण तुम्ही आपल्याला सांगितलं की विचार पक्का होता. आता छान छान राजकारण करण्यापेक्षा आपल्यावर जर वेळ संघर्षाचं राजकारण करायची आलेली असेल आणि जो माणूस आज सगळ्यात जास्त संघर्ष महाराष्ट्रामध्ये करतोय
त्यांनाच आपण ज्यावेळेस नेता म्हणून निवडतोय तर नेत्याला संघर्ष तर आपल्यालाही संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाची बाजू आपण निवडली तर जो येईल तो समोर संघर्ष करायची तयारी ठेवली. म्हणून मग ह्या विचारामुळे ह्या गोष्टींचा थोडासा विचार कमी झाला आणि आम्ही सामोरे जाऊ शकतो. ज्या पक्षात तुम्ही आतापर्यंत होते त्यांच्याच विरोधात तुम्ही यावेळेस उमेदवारीसाठी उभे राहिले आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही संघर्ष चालू ठेवला तर ते काय कसं रिॲक्शन होतं की आपण त्यांच्यासोबत आतापर्यंत काम केलं होतं आणि त्यांच्या विरोधात आपण उभं राहतोय? तर त्यांच्यासोबत काम करायला म्हणजे मला उन्मेष दादा हेच मोठे कारण होते भारतीय जनता पार्टीत न्यायला. 2016ला मी नगरपालिकेचा नगराध्यक्ष पुन्हा झालो. मी 2016 पर्यंत आधी नगराध्यक्ष होतो. 2016ला ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आजवर 2 नगरसेवकांच्यावर कधी गेले नव्हते त्या ठिकाणी मी 8 नगरसेवक, स्वतः नगराध्यक्ष आणि जिथं आजवर एकही पंचायत समिती सदस्य नव्हता तिथं माझ्या आईच्या स्वरूपात एक पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टीला मतदारसंघात कधी एकच्यावर नव्हते 2 असे पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी आम्ही दिले. आणि नंतर ज्या कमिटमेंट्सवर आम्हाला घेतलं गेलं ते 19 विधानसभा लढायचे त्या अचानक नंतर युत्या झाल्या, कुठल्याही कमिटमेंट पाळल्या गेल्या. त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी अस्वस्थ होतोच की आम्ही एवढा निर्णय घेतला कशासाठी. 2019ला पण मग मला सांगण्यात आलं की तुम्ही लोकसभा लढा. लोकसभा मी कधी मागितली नव्हती, काही नव्हती, उन्मेष दादांनी देखील मागितली नव्हती. आम्हाला लढा सांगण्यात आलं. तिथं देखील परत ते रॉंग कमिटमेंट मध्ये खूप पुढे येतील. परत त्या रॉंग कमिटमेंट झाल्या. चला आम्ही पुन्हा कामाला लागलो. स्मिताताईंना तिकीट दिलं, आम्ही कामाला लागून गेलो. पुन्हा त्यांचं तिकीट कशा कारणाने ह्याच लोकांनी कापलं. पुन्हा उन्मेष दादांना लास्ट वॉर्निंग आली की उद्या सकाळी तुम्हाला फॉर्म भरायचं, याच्या पलीकडे चर्चा नाही. ही चर्चा आणि संवाद जिथं बंद होतो तिथे हे गैरसमज वाढत चालतात. आणि अशा अँगलनी काम करत असताना तो फार काही असा लगाव राहिला, असा काही स्कोप त्यांनी ठेवला नाही. मी त्यांना वारंवार सांगत बाबा तुम्ही मला नगराध्यक्षच होतो, मी इथं नगराध्यक्षच आहे. मी इतके उपद्व्याप करून मी काही इथं नगराध्यक्ष राहायला आलेलं नाही. तर तुमच्याकडनं माझ्या कमिटमेंट पूर्ण होत असतील तर मला सांगा. माझं जे आहे चाललेलं होतं मी माझ्या जुन्या स्वग्रही परत जाऊन आमच्या कुटुंबाचं राजकारण सांभाळलं तरी मला समाधान आहे. याच गोष्टींमध्ये पुन्हा 2024ला आता त्याच गोष्टी झाल्या म्हणून या सगळ्या गोष्टींना वैतागून मी त्या ठिकाणी बाहेर पडलो. मला 2-2 वर्ष त्या पार्टीमध्ये नगराध्यक्ष असून 2-2, 3-3 वर्ष मिटिंगला सुद्धा बोलवलं जायचं, अशी परिस्थिती पार्टीत करून ठेवलेली होती. त्याच्यामुळे हे सगळे कारण आहे की सामोरे जाताना तिथं खूप काही विचार करण्यासारखं काही काम नव्हतं. जेव्हा भाजपने प्रचार सुरू केला तर त्यांचे प्रमुख मुद्दे हेच होते की हिंदुत्व, राम मंदिर, जिसने राम को लाया है वही हम उनको लाएंगे, असा काहीतरी त्यांचा प्रकार होता. तर मग त्यांच्या प्रचारात हिंदुत्व हे प्रमुख मुद्दा होता. तर तुमच्या प्रचारात असं काय प्रमुख हेतू होता की ज्या आधारे लोक तुम्हाला निवडून देतील? आम्ही आमचं हेच होतं की आज अर्ध्या रात्री एक तरुण उमेदवार आपल्या पाठीशी उभं राहू शकतो. लोकसभेकडे खरं तर रिटायरमेंट म्हणून एखाद्या कार्यकर्त्याकडे बघितलं जातं की याला रिटायर करा, याला लोकसभेला जाऊ द्या. आणि अशा वेळेस ते काम करायची उमेद संपलेली असते. आपल्या मतदारसंघामध्ये 25 वर्षानंतर एक चांगला खासदार आपल्याला या ठिकाणी उमेदवारांच्या माध्यमातून मिळाला होता. कामाला मेरिट नाही, पक्षाच्या कामाला मेरिट नाही, कशाला जर मेरिट नसेल तर काम कशाच्या आधारे करायचं हेच भारतीय जनता पार्टीत कोणालाही कळालेलं नाही. की भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या उठून ह्या ठिकाणी चला नको एक चांगला कार्यकर्ता म्हणून जरी नाव काढायचं असेल तर कशाच्या आधारे काम करायचं, ह्याचा प्रश्न आज आमच्या तिकडच्या साऱ्या संबंधित किंवा मित्र परिवाराला किंवा माझ्या जुन्या सहकाऱ्यांना आजही पडलेला आहे की नक्की भारतीय जनता पार्टीत जगायचं कसं, ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे आज जे आहे मी आपल्याला सांगेल की हा निर्णय घेतल्यानंतर आमचा 100% आम्ही आता पूर्णपणे कामाला लागले. जळगाव जिल्ह्यातील सर्वात आदर्श व्यक्तिमत्व असं कोण आहे जे तुम्हाला राजकीय आयुष्यात वाटतं? जळगाव जिल्ह्यात अनेक आदर्श लोक आहेत, आदर्शवादी आहेत, ज्याचा त्याचा आदर्श एक विशिष्ट गोष्टींमध्ये आहे. कोणी विकासाच्या माध्यमातून केलाय, कोणी कार्यकर्ते घडवण्याच्या माध्यमातून केलाय, कोणी पक्ष वाढवून केलेला आहे, कोणी आयता पक्ष चालवून केलेला आहे, कोणी याला गाळा त्याला पाडामध्ये फक्त
त्याचा आदर्श निर्माण केलेला आहे. असे अनेक आदर्श प्रत्येकाचे आहेत. त्याच्यामुळे एक विशिष्ट आदर्श असा कोणाचा नाही. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर हे केलेलं आहे. काहींनी शून्यातून विश्व निर्माण करून त्या ठिकाणी आदर्श निर्माण केलाय. काहींनी फक्त घात करूनच आदर्श निर्माण केलेले आहेत. वेगवेगळे आदर्श आहेत प्रत्येकाचे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील परिणामकारक नेते असं कोण तुम्हाला वाटतं? एखाद्या विशिष्ट गोष्टीवर परिणाम करू शकणारे त्या ठिकाणी शरद पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत. त्यानंतर या दोघांनंतर थोडंफार एखाद्या मुद्द्याला हात घालतात ते राज ठाकरे आहेत, परंतु मतांरूपी त्यांचा परिणाम त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर लोक ज्यांच्यावर विश्वास ठेवतात ते शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब यांचे मला वाटतं. गेल्या 2.5-3 वर्षापासून जे महाराष्ट्र राज्यात घडलं, जे काही चुकीचं राजकारण केलं गेलं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, आणि जे राजकारणाबाबत चुकीचं वातावरण सगळीकडे पसरलं, सर्वसामान्य लोकांच्या मनात रोष आला की आम्ही कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं, की आम्ही आमच्या नेत्याला आमचं म्हणायचं की त्या पक्षाच्या चिन्हाला आपलं म्हणायचं. तर हे सगळं पाहता तुम्हाला काय वाटतं की भविष्यामध्ये तुम्ही या गोष्टीला कसं बदलू शकतात? नक्कीच आपल्याला आदर्श लोकांपुढे बदलावा लागेल. आजचा काळ, आजचा आदर्श जो लोकांपुढे ठेवला गेलाय, आम्ही कुठेही असू द्या, परंतु एक वैचारिक ज्यावेळेस चर्चा होतात त्यावेळेस मांडताना की बाबा आज गद्दारी केलेले लोक जर सक्सेस झाले तर येणाऱ्या पिढीला असंच वाटेल की हाच खरा आदर्श आहे आणि असं वागल्यानेच आपण सक्सेस होऊ शकतो. आणि याच्याने ते कुठेही असू द्या, गद्दारी ही मित्रत्वात असू द्या, व्यवसायात असू द्या, राजकारणातच गद्दारी होते असं नाही, परंतु कुठेही असू द्या, हा आदर्श आमच्यासारख्या येणाऱ्या नवीन पिढीसमोर 100% चुकीचा राहील. त्यामुळे नक्कीच एकदा या सगळ्या गद्दारांना गाडलंच गेलं पाहिजे. त्याशिवाय येणाऱ्या पिढीला तो आदर्श राहणार नाही, असं मी नक्कीच या ठिकाणी सांगेन. आज तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहात, पण यापूर्वी जेव्हा तुम्ही भाजपात होते किंवा आताही विरोधी पक्षात असा कोण आहे जे तुमचे खूप चांगले मित्र आहेत? माझे मित्रत्वाचे संबंध लहानापासून मोठ्यापर्यंत अनेकांचे असतात. अनेक मित्र माझे आजही समोरच्या पक्षात, काही सर्वच पक्षात आहे. परंतु आज नाव घेणं उचित नाही, कारण समोरच्या अतिशय शॉर्ट माइंडेड राजकारण करणारी लोक आहेत. त्यांना तो अभ्यास फार कमी आहे की एखाद्याच्या रिलेशनची डेप्थ काय असते, आणि एखादा त्याच्या वैचारिक मुद्द्यावर पक्षाचं काम करतो, वैयक्तिक जीवनात मित्रत्व सांभाळतो, याची तुलना करणारी माणसं आता ती उरलेली नाही. त्याच्यामुळे माझ्या तिकडच्या मित्रांना त्रास होऊ नये म्हणून मी आज त्यांचे नाव घ्यायला काही आपल्यासमोर इच्छुक. येणाऱ्या भविष्य काळात करण पवार यांची ओळख तुम्ही कशी पाहता? करण पवार यांची ओळख एक राजकारणातला प्रामाणिक कार्यकर्ता, जनसेवा करणारा कार्यकर्ता, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणारा कार्यकर्ता आणि काहीतरी येणाऱ्या पिढीला, तरुणांना आदर्श घालणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख असावी अशी माझी इच्छा आहे. सध्याचं राजकारण पाहता तरुण जे राजकारणात येऊ इच्छितात तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? मी पहिले तर त्यांना आज सांगेल, खरोखर प्रामाणिकपणे जर आपण मला विचारलं, मला खूप बोलबच्चन करणं काय आवडत नाही, परंतु राजकारणापासून आजची तरुण पिढी लांब राहिली तर खरोखर चांगलं आहे. पण जर आपल्याला यायचं असेल तर काहीतरी बदल घडवायचा आहे, आणि ज्याला बदल घडायचा आहे आणि वैचारिक राजकारण करायचं आहे त्याला आज संघर्ष करावा लागेल. आणि ती संघर्ष करण्याच्या तयारीने तुम्ही इथे आले पाहिजे. समाजसेवेच्या तयारीने तुम्ही इथे आलं पाहिजे. एक विचार घेऊन राजकारणात या ठिकाणी आलं पाहिजे. बाहेरून जे तुम्ही बघता की राजकारणात जाऊन आगळं वेगळं काहीतरी करायचं, खूप श्रीमंत व्हायचं, मोठं व्हायचं, कुठेतरी एक दबाव तंत्र तयार करायचा, असा विचार न ठेवता एक आदर्श पिढी आणि जो विचार पेरेल ह्या विचारांनी जर एखादा युवक आला तर नक्कीच त्याला भविष्य दीर्घकालीन चांगलं राहील. परंतु थोड्या काळासाठी हा विचार घेऊन जो राजकारणात येईल, शॉर्ट माइंडेड हा जो शॉर्टकट आजमावण्यासाठी जो राजकारणात येईल, त्याची प्रचंड हाल राजकारणात होतील, असा मला माझ्या तरुण बांधवांना आणि येणाऱ्या पिढीला सल्ला आहे. जळगाव जिल्ह्याचे आदर्श आणि ज्येष्ठ नेते म्हटले जाणारे सुरेश जैन यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सुरेश दादा हे नक्कीच आदर्श होते. सुरेश दादांचे अनेक विचार त्या ठिकाणी शिकण्यासारखे होते. स्वाभिमानी नेता ज्यांनी कधीही कुणासमोर
स्वतःची मान वाकवली नाही, कधी कोणासमोर राजकारणासाठी ते गिडगिडले नाही, कधी चुकीच्या कॉम्प्रोमाइज राजकारणासाठी त्यांनी केल्या नाही. परंतु मला दुःख झालं या निवडणुकीमध्ये सुरेशदादांसारख्या स्वाभिमानी नेत्याला, सुरेशदादांसारख्या आदर्शवादी नेत्याला, ठीक आहे त्यांच्यावर काही आरोप झाले असतील नसतील हा एक छोटासा भाग आहे, परंतु त्यांचं कर्तृत्व त्याच्यापेक्षा खूप मोठं होतं. आजही सुरेशदादा गेल्यानंतर जळगाव खूप मागे पडलंय हे आपल्याला बघायला मिळेल. परंतु भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाच्या पद्धतीने या उतरत्या वयामध्ये सुरेशदादांना जो त्यांचा स्वाभिमान बाजूला ठेवून मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागले, हा जाता जाता सुरेशदादांसारख्या आदर्श आणि स्वाभिमान माणसाला भारतीय जनता पार्टीमुळे डाग लागला असं मी या ठिकाणी नक्कीच म्हणतो. सर्वीकडे ही चर्चा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उन्मेषदादांनी तुम्हाला निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला, तसेच भाजप या पक्षामध्ये गिरीश महाजनांनी स्मिताताई यांना पाठिंबा दिला, तर याबाबत तुम्ही काय सांगाल? उन्मेषदादांच्या माझ्या पाठिंब्याची आणि गिरीश महाजनांच्या स्मिताताईंच्या पाठिंब्याची तुलना नाही होऊ शकत. ते नेते आहेत, त्यांनीच त्यांचं तिकीट आणलेलं आहे. बळजबरी करून एखाद्याचं तिकीट कसं कापायचं, दुसरं कोणी सक्षम उमेदवार नसलं तरी कोणालाही कसं द्यायचं, त्याच्या वरच्यांपुढे त्यांना इथे पाठीशी राहून त्यांची सीट निवडून आणणं गरजेचं आहे. कारण वरच्यांनी स्मिताताईंकडे बघून ते तिकीट दिलेलं नाही, ते गिरीश भाऊंकडे बघून ते तिकीट दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची इच्छा असो नसो, उन्मेषदादा माझ्या पाठीशी असो नसो, त्यांना पाठीशी राहून ते काम करावंच लागेल. कारण की इथे त्यांना गिरीश भाऊंच्या मर्जीनुसार उमेदवार द्यायला आवडतात. त्यांना त्यांची मर्जी कायम पुरी ठेवायची असेल तर यांच्या पाठीशी उभं राहणं त्यांना गरजेचं. म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की जळगाव लोकसभेमध्ये उन्मेषदादांचे जे तिकीट कापलं गेलं आहे तर त्यामध्ये सर्वात मोठा हात हा गिरीश महाजन याचा होता. गिरीश भाऊंच्या पेक्षा त्यांच्या हलक्या कानांचा आहे. गिरीश भाऊंचे कान फार हलके झालेले आहेत. एकाच ऐकून ऐकून गिरीश भाऊ फार चुकीचे निर्णय घेतायत. मी फार लहान आहे, गिरीश भाऊंची चूक काढा इतका मी मोठा नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये त्याचे चुकीचे जे काही चुकीच्या लोकांचं ऐकून जे गिरीश भाऊ निर्णय घेतायत त्यांना त्याचे परिणाम ज्यावेळेस कळतील त्यावेळेस गिरीश भाऊंना आमच्यासारख्या छोट्या माणसाचे शब्द आठवतील की ज्यावेळेस आम्ही काय बोलत होतो की हलके कान चुकीचे गोष्टी ऐकून जे भाऊ निर्णय घेतायत ह्याचे चुकीचे परिणाम झाल्यावर भाऊंना आमची आठवण नक्की. आता वळूया आपण आपल्या मुलाखतीच्या तिसऱ्या टप्प्याकडे, आणि तो म्हणजे रॅपिड फायर राऊंड. तर रॅपिड फायर राऊंड मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. तर त्यापैकी माझा तुम्हाला पहिला असा क्वेश्चन आहे की तुम्ही तुमच्या राजकीय आयुष्यात किंवा सामाजिक आयुष्यात जर तुम्हाला असा कधी प्रश्न पडला की तुम्हाला व्यवसाय किंवा राजकारण यापैकी एक निवडायचं असेल तर तुम्ही काय निवडणार? मी नक्कीच व्यवसाय निवडला असता, परंतु ठीक. राजकारण की समाजकारण? समाजकारण. संघटनेत काम करायला आवडेल की सत्तेत काम करायला आवडेल? संघटनेत अधिक काम करायला आवडेल. शिवसेनेत सर्वात जवळचे कोण आहेत? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणखी संजयजी सावंत साहेब? संजय सावंत साहेबांपासूनच या प्रवासाला सुरुवात झाली. निश्चितच. काँग्रेस की राष्ट्रवादी, कोण प्रभावी वाटतं? राष्ट्रवादी. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात खांदेचे नेतृत्व कोण करेल प्रभावीपणे असं तुम्हाला वाटतं? आमची इच्छा आहे खासदार उन्मेष पाटलांनी खानदेशाचं नेतृत्व. कोणाचे तरी एकाचेच नाव सांगायचे आहे. तुम्हाला कोण वाटतं की कोणाचा तरी उतरता काळ सुरू झालेला आहे? भारतीय जनता पार्टीचा उतरता काळ सुरुवात झाली. तरी असं कोणामुळे होऊ शकतं की या एका नेत्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उतरता काळ सुरू झालेला आहे? एका नेत्यामुळे नाही, त्याच्यात अनेक प्रॅक्टिसेस आहेत आतमध्ये की ज्याच्यामुळे ती हे येणार आहेत. आणि मोदीजींचा चेहरा सोडता त्यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये. त्याच्यामुळे त्यांना मोदीजींचा चेहरा नसल्यावर अनेक अडचणींना सामोरे जावं. असं व्हावं नाही. निश्चितच विजय तुमचा असेलच, पण जर इन केस विजय झाला नाही आणि तुम्ही पराभूत झाला तर तुमचे पुढचं पाऊल काय असणार आहे? संघटनेत पूर्ण वेळ काम करेल. आणि येणाऱ्या भविष्य काळात तुम्ही करण पवार यांना कुठे पाहता? माझ्या ह्या निवडणुकीच्या याच्यावर जय पराजयावर ही सगळं अवलंबून आहे. जर विजय झाला तर अधिक जबाबदाऱ्या मी आपल्याला सगळ्या सांगितल्या आहेत की त्या पार पडावं लागतील. मला जरी पराभवाला सामोरे जावं लागलं
तरी माझ्यासाठी ज्या लोकांनी केलंय त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहणे आणि संघटनेत अधिक जोमाने काम करणे, उद्धव साहेबांचे हात बळकट करणे याच्यासाठी माझं. करण दादा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. येणारा विजय हा आपला नक्कीच व्हावा ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आपण आम्हाला बोल बिंदास युट्यूब चॅनलवर आपण वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच साहेब. तर मग मंडळी, आपण आता त्यांची मुलाखत बघितली, ते म्हणजे जळगाव मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करणदादा पवार यांची आपण मुलाखत बघितली. मुलाखत बघून आपल्याला काय वाटते ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व त्याआधी आपल्या चॅनलला बोल बिंदास या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद.